नमस्कार मंडळी. मुलांना आज हवं होतं सँडविच आणि घरात काहीच साहित्य नव्हतं, फक्त भाज्याच शिल्लक होत्या. हे सँडविच आम्ही तुम्हाला आता घरगुती आणि साध्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे. त्यासाठी भाज्या घेतल्यात. घरात ज्या भाज्या शिल्लक आहेत त्याच भाज्या आपण वापरणार आहोत. मी इथे टॅमॅटो, ढबू मिरची, कांदा आणि कोबी आणि थोडंसं पनीर किसून घेतलंय. हे सगळं एकत्र करून त्याच्यामध्ये चाट मसाला घालायचा आहे 2-3 चमचे. इथे आमच्या भाज्या थोड्या जास्त आहेत, त्यामुळे मसाले वगैरे सगळं जास्त जाणार त्याच्यामध्ये. तर 1 चमचाभर चिली फ्लेक्स घातले आणि 1 चमचाभर काळी मिरी पावडर घालायची आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे. तुम्ही किसून सुद्धा घातलं तरी सुद्धा चालू शकतं. चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे सगळं साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच आपण सँडविच बनवायला घ्यायचं. तुम्ही म्हणाल साहित्य याच्यामध्ये थोडंच घातलंय, पण काय झालं अचानकच आमचं ठरलं सँडविच करायचं, म्हणून म्हटलं जे घरात शिल्लक आहे त्यातच आपण सँडविच बनवूया. फक्त ब्रेड आम्ही गावातल्या दुकानातून आणलेत आणि मुलांची इतकी गडबड उडली होती ना सँडविच बनवताना, त्यांनी काय सुचूच दिलं नाही. आणि थोडासा व्हिडिओ पहिला जो सुरुवात केली होती त्यावेळी व्हिडिओ स्किप झाला, म्हणजे तो व्हिडिओ चालू करायचा विसरूनच गेला. मग म्हटलं सगळ्यांच्या पोटात 1-2 सँडविच घालूया आणि मग आपण शेवटी व्हिडिओ पण बनवूया आणि आपण पण खाऊया. रोज घरात लोणी असते शिल्लक, पण आजच नाही. नेमकं आज सकाळी कढवलं आणि त्याचं तूप केलं आणि आज म्हटलं मग तूपच वापरूया. तर खाली तव्याला पण तूप लावले आणि पावांना पण तूप लावले. तर इथे तूप वगैरे लावून घेतल्यावर ते भाज्या वगैरे पसरून घेतल्यात. चटणी, पुदिन्याची चटणी आमच्यात कोणाला आवडत नाही त्यामुळे नाही लावली. हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर सगळ्यांना खायला घालून आम्ही बाहेर घाललो होतं आणि मग हा व्हिडिओ करायला घेतला. तर मैत्रिणींनो, तव्याला बटर लावले, त्याच्यावरती हे ब्रेड ठेवल्यात आणि त्याला तूप लावले ब्रेडला आणि त्याच्यावर त्या भाज्या घातल्यात. त्यानंतर भाज्यांच्या वरती चीज घालायचं. चीज शक्यतो अमूलचंच वापरा, तेच चवीला छान असतं. तवा गरम होईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा. एकदा गरम झाला की आपण तो मीडियम पूर्णपणे बारीक गॅसवरतीच आपण हे ब्रेड भाजायचे आहेत. दाबून दाबून एक साईड भाजून झाल्यानंतर आपण त्याला परत वरून तूप लावायचं आणि मग परत पलटी मारायचं आणि परत असंच दाबून दाबून मंद गॅसवरती आपण हे भाजून घ्यायचं. मैत्रिणींनो, मला माहिती आहे याच्यामध्ये अजून बरंच साहित्य कमी आहे, पण काय करणार, अचानक मुलांना हवं होतं त्यामुळे जे घरात साहित्य होतं त्याच साहित्यात हे आम्ही एकदम सोपी पद्धत आणि साध्या पद्धतीने कसं करायचं तुम्हाला दाखवलं. कमी साहित्यात आणि कमी वेळेत केलंय तरीसुद्धा इतकं भारी झालं होतं ना. अगदी मुलांनी आवडीने खाल्लं, ते पोट भरून खाल्लं. एरवी मुलं भाज्या अजिबात खात नाहीत, पण या सँडविचमधून भरपूर भाज्या पोटात गेल्या त्यांच्या. मैत्रिणींनो, सँडविच जर आवडलं असेल तर तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत, तुमच्या मुलांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले हे सँडविच तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.